रात्रीच उशिरा या ठिकाणी आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये एक खळबळजनक घटना घडली होती. सह्याद्री अकॅडमीच्या या भाग्यश्री भंडारी या विद्यार्थिनींनी गळफास घेऊन आत्महत्या केलेली होती. त्यामध्ये आरोपी मयूर डुंबरे यांना देखील पोलिसांनी अटक केलेली आहे. भारतीय न्याय संहिता BNS 108 अंतर्गत त्यांना या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे. फिर्याद 10/8/2026 रोजी शीतल भास्कर भंडारी, वय वर्ष 25, धंदा नोकरी आहे, राहणार घाटकोपर, आळकुटी, तालुका पारनेर असे यांनी फिर्याद दिली आहे. म्हणजे भाग्यश्रीच्या बहिणींनी या ठिकाणी फिर्याद दिलेली आहे. त्यांनी अशी फिर्याद दिली आहे की माझी आई मीना भास्कर भंडारी, वडील भास्कर सीताराम भंडारी, भाऊ कुणाल भंडारी, बहीण भाग्यश्री भंडारी, वय वर्ष 23, लहान साक्षी भंडारी अशी एकत्रित राहत असून आई या ठिकाणी शेती व्यवसाय करते. वडील देखील त्या ठिकाणी आजारी असतात, उपजीविका करतायत. नंदुरबार पोलीस दलात ते देखील कार्यरत आहेत. पोलीस शिपायावर या नियुक्ती या बहिणीची झालेली आहे. त्याचबरोबर 1 वर्षापासून सह्याद्री करिअर अकॅडमी या आळेफाटा या ठिकाणी ही विद्यार्थिनी प्रशिक्षण घेत होती. पोलीस भरती प्रशिक्षण घेत असताना भाग्यश्री हिने सोबत सह्याद्री अकॅडमी आळेफाटा, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे, भरती पूर्ण 2 बहिणी आळेफाटा या ठिकाणी प्रकाश रावसाहेब गायकवाड यांच्या मालकीच्या खोलीमध्ये त्या ठिकाणी भाड्याने राहत होत्या. 9:30 ते 3 वाजेपर्यंत पोलीस भरतीची या ठिकाणी क्लास सुरू असायचा. 3 ते 5:30 वाजेपर्यंत मैदानी सराव प्रॅक्टिस त्या ठिकाणी सुरू असायच्या. त्याचबरोबर अकॅडमीच्या या वेळेत माझी बहीण भाग्यश्री हिने अकॅडमीमध्ये प्रॅक्टिस चालू असताना या ठिकाणी भरतीच्या लेखी परीक्षेचे क्लास करत असताना माझी बहीण भाग्यश्रीने अकॅडमीच्या प्रॅक्टिस करणाऱ्या नवनाथ तानाजी बाचकर याच्यासोबत मैत्री होते. दोघे सोबत प्रॅक्टिस देखील करत होते. त्यानंतर नवनाथ बाचकर हा 2025 म्हणजे ठाणे शहर या ठिकाणी पोलीस शिपायावर भरती झाला असून त्यानंतर नवनाथ बाचकर हा भाग्यश्रीसोबत वादविवाद ह्या दोघांचा झाला होता. त्यानंतर भाग्यश्री ही नवनाथ बाचकर यांचा समज देण्यासाठी आळेफाटा पोलीस स्टेशन या ठिकाणी गेले होत्या. म्हणजे आळेफाटा पोलीस स्टेशननी मध्यस्थी करून त्यांना समज देऊन तात्पुरतं स्वरूपात सोडले होतं. त्या टायमिंगला आळेफाटा पोलीस स्टेशन या ठिकाणी अकॅडमीचे शिक्षक मयूर डुंबरे यांना देखील बोलवण्यात आलं होतं. त्यांना देखील सांगण्यात आलं होतं की हे तुमच्या अकॅडमीमध्ये हे विद्यार्थी या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहेत. त्याच पद्धतीने 1 महिन्यापूर्वी, नक्की तारीख सांगता येणार नाही, भाग्यश्री हिने कॉल केला होता की मी साक्षी आम्ही अकॅडमीला मयूर डुंबरे सरांकडे गेलो होतो. त्यानंतर विनंती केली की आम्ही खेळाडू आहोत, आम्हाला ग्राउंडची प्रॅक्टिस करायला, म्हणजे खेळाडू असल्यामुळं त्यांची ग्राउंडची प्रॅक्टिस परिपूर्ण होती. त्यांना लेखी मात्र या ठिकाणी गरजेची होती, म्हणून त्यांनी लेखीची क्लासेस त्या ठिकाणी जॉईन करण्याचं त्या सरांना त्यांना कल्पना दिली होती. त्याचबरोबर त्यांचं गाव दूर असल्यामुळे शनिवारी ते गाव म्हणजे आळकुटी या ठिकाणी येत असतात. शनिवारी ते आळेफाटा या ठिकाणावरून आळकुटी या ठिकाणी येत असतात हे सरांना देखील कल्पना होती. तरी देखील मयूर डुंबरे सर भाग्यश्री याने अपूर्वा डोके यांच्या मोबाईल नंबरवरून कॉल केला की मयूर डुंबरे सरांनी मला अकॅडमीत 20 ते 25 विद्यार्थी उभे केले होते. त्यामध्ये मलाच टार्गेट करून भंडारीताई असा उल्लेख करून मला अपमानास्पद वागणूक दिली. त्या ठिकाणी मला देखील चुकीचं सांगण्यात आलं असं तिच्या बहिणीलाच देखील सांगण्यात गेलं. आणि तुमचे जे बाहेर जे उद्योगधंदे चालू आहेत ते देखील बंद करा असा संशयास्पद बोलून त्यांना अपमान केला. क्लासमध्ये देखील विद्यार्थी माझ्याकडे पाहत हसत होते. यामुळेच नक्कीच त्यांना त्रास झालेला असणार. या ठिकाणी सरांनी देखील सांगितलं की मी काय उद्योग केले असे देखील तिने विचारलं होतं. पण मयूर डुंबरे सरांनी भाग्यश्रीला बोलत असताना सांगितले की असे विचारलं. मयूर डुंबरे सर म्हणाले की भाग्यश्री ग्राउंडवर नसते म्हणून मी तिला बोललो. सर म्हणाले की त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला जावे लागले, त्याच्यामुळे म्हणजे पोलीस स्टेशनला सरांना त्या ठिकाणी जावं लागलं. याचा राग मनात धरून त्यांना त्या दिवशी त्या ठिकाणी उभं करून तिला नक्कीच बोललेलं आहेत. अशा प्रकारचा या ठिकाणचा घटनाक्रम या ठिकाणी आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये दाखल देखील झालेला आहे. मयूर डुंबरे यांना अटक देखील झालेली आहेत. आता आपल्या
बरेचसे आता त्यांच्या घरी पोहोचलेलो आहोत. बरेचसे नातेवाईक या ठिकाणी आहेत. त्यांचे आता या ठिकाणी बरेचसे मेडल देखील आतमध्ये लावलेले आहेत. त्या पद्धतीने आपण पाहू शकता हे पूर्ण 2 ते 3 या ठिकाणी या अशा पद्धतीने मेडल या ठिकाणी लावलेले आहेत. त्याच पद्धतीने या ठिकाणी अशा पद्धतीने 2 ते 3 दिवसापूर्वी या ठिकाणी या अशा पद्धतीने करत असून अगदी 2 ते 3 मार्कांनी या ठिकाणी 2 भरतीमध्ये ते देखील तिला पराजय पत्करायला लागलेला होता. एकदम सुन्न आणि गरीब परिस्थितीतून हे कुटुंब या ठिकाणी उपजीविका आपली करत आहे. या पद्धतीने असं वडील देखील आजारी असतात, आई देखील इकडं शेती व्यवसाय करते. या अशा पद्धतीने या ठिकाणी काम करून हे आपली उपजीविका या ठिकाणी भागवत असतात. आपल्यासोबत त्यांचे फिर्याददार आपल्या ताई देखील आहेत. त्या देखील त्यांच्याकडून देखील घटनाक्रम आपण जाणून घेणार आहोत. ताई, तुम्ही आता ती आळेफाट्याला जी फर्याद दिली आहे, तुमची आता काही यापुढची मागणी काय असणार आहे? तुम्ही रात्री देखील बोललात, याच्या पुढची मागणी काय असणार आहे? काय नेमकी मागणी आहे व आरोपींना काय शिक्षा व्हावी? जे कलमामध्ये आरोपी बसत आहे त्याला ती कठोर शिक्षा व्हावी आणि माझ्या बहिणीला न्याय मिळावा. अटक केल्याची मी समाधानी आहे का? अटक केली नाही, अटक केली त्याच्यावरती नाही, कारण की ते जामीन दिल्यानंतर लगेच सुटू पण शकतात. त्यामुळं त्यांना जे कलमनुसार जी शिक्षा आहे कठोर, जो काही कलम लागला 108 त्याला 10 वर्ष शिक्षा, ती त्याला कठोर झालीच पाहिजे. काय कलमात काय बदल केला पाहिजे किंवा काय बदल झालाय का? असं काय तुम्हाला दबाव तंत्र लाभलंय का कोणी असं रात्री? हो, ते बोलत होते तुम्हाला फिर्याद करायची का, पैसे वगैरे त्यांची मागणी आहे, तुम्हाला पैसे वगैरे पाहिजे का? पैशाची ऑफर केली? हो, ते बोलले 40 लाख रुपये देतो आम्ही, फिर्याद नका देऊ म्हणून. असं कुणी केली ऑफर? त्यांनी जे सह्याद्री अकॅडमीचे जे आहे डुंबरे सर, त्यांच्या जे नातेवाईक आहे ते आलेले, काही त्यांचे गावकरी त्यांनी पाठवलेले, काही अकॅडमी बोलले? हो, डायरेक्ट स्पष्ट माझ्या सोबत येऊन बोललेले. मी जबाब देत होते तिथं, तर ते बोलले तू फिर्याद देणार आहे ना, तर तुला पैसे दिलेत, मी तुम्हाला पैसे देतो. त्या सरांना पण एक बारीक मुलगी आहे, त्यांचं एवढं करिअर चालू आहे, ते पण खराब होणार, तुझी बहीण तर गेलीच बोलले, तर पैसे घ्या 40 लाख रुपये आणि देऊ नका. असं नेमकी पैसे कशामुळे देतो तुम्ही काय विचारणा केली का त्याची? हां, तुझी बहीण गेली त्याच्यामुळे तुला पैसे देतो असं. म्हणजे त्यांची जर चुकी नसेल हां, ते मी त्यांना स्पष्ट बोलले, तुमची जर चुकी नाही तर मग तुमची चुकी आहे म्हणून तुम्ही पैसे देता, तर तुमच्याबद्दल मी फिर्याद नोंदवणारच. आता बरेच वेळ तुम्ही आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये होतात, फिर्याद नोंदवायला भरपूर उशीर त्या ठिकाणी होत होता. एकला घटना घडली होती. हे ते 2 वेळा तर याच्यामध्ये चूकच त्यांनी केली FIR मध्ये. ते परत त्यांचं चूक म्हणजे नेमकी काय चूक? त्याच्यामध्ये मी जे जबाब दिला तो जबाब त्यांनी नोंदवला नव्हता. फक्त जे फर्स्ट पेजवरती होते ते बाजूला ठेवलं, सेकंड पेजवरती फक्त जो नमुना होता तेवढाच घेतला. तो पहिल्यांदा FIR माझ्या हातात दिला, त्याच्यानंतर मी चेक केला, त्याच्यावरती नव्हता. मग मी चेक केल्यावरती त्यांना सांगितलं का मी जो जबाब दिला त्याच्यावरती नाही FIR. मग त्यांनी परत तो मिस्टेक त्यांची चेंज केली. त्याच्यानंतर त्यांनी 1-2 तासांनी मग मला परत दिला. तुम्ही देखील पोलीस विभागात काम करता, काय काम करता तुम्ही? मी आता सध्या पोलीस कॉन्स्टेबल आहे. कुठं? नंदुरबार. तरी देखील तुम्ही जसे बोललात, तुमचा जबाब जसा लिहून दिलेला आहे तशा पद्धतीने मांडण्यात आला नाही, तुम्ही देखील याची खंत व्यक्त करताय? खंत व्यक्त करत आहोत, पण त्याच्यामध्ये कलम लागू केला आहे, त्यामुळं त्याप्रमाणे त्याला शिक्षा व्हावी, बस एवढी मागणी. म्हणजे कलम लागू केले त्याप्रमाणे शिक्षा होईल? हो. नक्कीच यांची भूमिका सरळ आहे की ज्या पद्धतीने आमच्या बहिणीला जो त्रास झाला आहे त्याच पद्धतीने त्या आरोपीला देखील शिक्षा होणं गरजेचं आहे. गणेश पोटे, जुन्नर प्राईम, आळकुटी. हॅलो हॅलो हॅलो, हां इकडे साहेब बॉम्बे बोलतोय. हां, बोला बोंबी साहेब. आम्हाला एक माईक पाहिजे होता. तू सांगा, बस बनलं नाही चालेल ना आम्हाला.